खास करून आपण जर पाहिलं नवी मुंबई शहरामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी येत असताना खरं तर आम्हाला महानगरपालिका प्रशासन असेल, सिडको प्रशासन असेल, पोलीस अधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, या सगळ्यांचं सहकार्य खरं तर आम्हाला अपेक्षित आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना आवाहन केलेलं आहे। आणि इव्हन एपीएमसी मार्केट संदर्भात जर आपण बोलायचं झालं तर एपीएमसी मार्केट प्रशासनासोबत आपली मीटिंग झाली। त्या मीटिंग मध्ये त्यांनी 25 तारखेला मार्केट बंद ठेवण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि 25 तारखेला नवी मुंबईचे जे काही मार्केट पाची मार्केट सगळे मार्केट बंद करून ठेवून त्याच्याकडे पूर्ण क्लीन करून आम्हाला देणार आहे। कारण हजारोंच्या संख्येने गाड्या या ठिकाणी नवी मुंबईत येणार आहेत, त्या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून एपीएमसी मार्केट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। त्यांची राहण्याची, त्यांची खाण्याची व्यवस्था जी आहे ती सर्व एपीएमसी मार्केटमध्ये केली जाईल। आणि बाकीच्या अजून ठिकाणी तांडे मैदान आहे किंवा इतर काही प्लॉट्स आम्ही त्या ठिकाणी बघतोय, वाशी एक्झिबिशन सेंटर आहे, त्याची देखील आम्ही मागणी केलेली आहे की मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी महिला आहेत। पुरुषांचं नियोजन होऊ शकतं पण महिलांची कुठेतरी अडचण होते, त्याप्रमाणे आम्ही महिलांसाठी कुठेतरी त्यांना बंदिस्त जागा असावी म्हणून आम्ही एपीएमसी आपलं वाशी एक्झिबिशन सेंटरची मागणी या ठिकाणी महानगरपालिकेकडे केली आहे, सिडको प्रशासनाकडे केलेली आहे की महिलांना राहण्यासाठी आपण त्या ठिकाणी आम्हाला व्यवस्था द्यावी जेणेकरून महिलांची त्या ठिकाणी अडचण कुठल्याही प्रकारे होणार नाही। आणि इतर ज्या काही बाबी आहेत, मेडिकल टीम आपली खारघर पासून अगदी पूर्ण आपल्या मुक्कामापर्यंत प्रत्येक वेगवेगळ्या स्पॉटला आपण ती मेडिकल टीम डिप्लॉय केलेली आहे। कुणाला जर समजा काही मेडिकलची आवश्यकता पडली तर त्या संदर्भात देखील आपण नियोजन केलेलं आहे। महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला देखील आपण आवाहन केलेलं आहे। डॉक्टर प्रशांत जवादे जे एमओएच आहेत त्यांना भेटून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली की आपले बेलापूर पासून ते वाशी पर्यंतचे जेवढी काही हॉस्पिटल्स येतात त्या हॉस्पिटलमध्ये काही प्रमाणामध्ये आमच्यासाठी बेड्स राखीव ठेवावे, कारण लोक चालत येणार आहेत, जर कोणाला वैद्यकीय गरज जर पडली तर त्या ठिकाणी काही बेड्स आपण त्या ठिकाणी राखीव ठेवावे। जे काही आपले खासगी हॉस्पिटल्स आहेत, डीवाय पाटील असेल, एफजीएम असेल, तेरणा असेल, अशा सगळ्या हॉस्पिटलला आम्ही पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे की त्या ठिकाणी तुम्ही मानवांना राहण्याची आणि वैद्यकीय काही त्यांना जर मदत लागली तर त्या संदर्भात आपण काही बेड्स त्या ठिकाणी राखीव ठेवावेत। आपली मेडिकल टीम त्यांच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करावं। तर आपली जी काही डॉक्टर टीम आहे ती डॉक्टर टीम त्या संदर्भातलं कोऑर्डिनेशन संपूर्ण करते की लोकांना कुठेही आरोग्याची कुठली त्यांचं सुविधा त्या ठिकाणी आपण त्यांना देऊ शकू, त्या पद्धतीचं नियोजन आहे। त्यानंतर प्रशासनाशी आमच्या बैठका चालू आहेत। कालच आमची ट्रॅफिक संदर्भामध्ये वाहतूकचे जे पोलीस उपायुक्त आहेत काकडे साहेब त्यांच्याशी काल आमची मीटिंग झाली। त्यांची संपूर्ण टीम त्या मीटिंगला उपस्थित होती की मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत येताना कुठल्या प्रकारे येणारे कुठले रस्ते बंद करावे लागतील, त्यानंतर वाहतुकी संदर्भामध्ये ज्या काही इतर उपाययोजना आहेत त्या सगळ्या कशा पद्धतीने करता येतील त्या संदर्भात काल आमची त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे। आणि काही मॅप्स आम्ही त्यांना देणार आहोत की या मार्गाने ते येतील, या मार्गाने त्यांचा मुक्काम असेल, इथे थांबतील। तर त्या संदर्भात वाहतूक प्रशासन देखील त्या ठिकाणी सहकार्य करत आहे। आम्हाला सगळ्यात मोठी सध्याच्या परिस्थितीमध्ये जी अपेक्षा आहे ती नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाकडून आहे। आज 23 तारखेला आपण आहोत आणि 25 तारखेला जरांगे पाटील नवी मुंबईमध्ये येत आहेत। तर अजून महानगरपालिकेकडून आम्हाला त्या पद्धतीचं असून काही आश्वासन मिळालेलं नाहीये। आमचं गेल्या मागच्या आठवड्यापासून त्यांच्यासोबत फॉलोअप चालू आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे बांधव येतात, त्यांची या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असेल, टॉयलेट्स असतील, कारण बाकीच्या महानगरपालिका आहेत मुंबईच्या आजूबाजूच्या, समजा आपण कल्याण डोंबिवली घेतलं, ठाणे महानगरपालिका घेतलं, पनवेल महानगरपालिका घेतलं, मीरा भाईंदर घेतलं, इथले काही मोबाईल टॉयलेटची आपल्याला त्या ठिकाणी नितांत गरज लागणार आहे। त्या संदर्भातलं पत्र आम्ही महानगरपालिकेला दिलेलं आहे की या सगळ्या महानगरपालिकांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या संदर्भातले टॉयलेट्स जे आहेत एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागतील, कारण मुक्काम आपण मोठे एपीएमसी मार्केटमध्ये करतोय। त्यामुळे एपीएमसी मार्केट असेल, इतर मैदान आहेत, त्या मैदानावर टॉयलेटची व्यवस्था लागेल, टँकर आंघोळीसाठी टँकर्स लागतील, ते टँकर संदर्भातलं त्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की आम्हाला तुम्ही टँकर द्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आपले जे आयुक्त आहेत त्यांच्याशी फोनवर बोलणं झालेलं आहे, परंतु अजून वैयक्तिक त्यांची भेट होऊ शकलेली नाही। आज त्यांनी भेट देण्याचं आम्हाला सांगितलं आणि पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, सिडको प्रशासन असेल आणि ही नवी मुंबई मराठा मोर्चाची जी संयोजक टीम आहे यांची संयुक्त बैठक लावण्याचं त्यांनी आजचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आज जर ती बैठक लावली तर ते चांगल्या प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी करता येऊ शकेल, परंतु आम्ही बघतोय अजूनही त्यांच्या फोनची आम्ही वाट बघतोय की महानगरपालिका प्रशासनावर आम्हाला विश्वास आहे की एक सकारात्मक प्रतिसाद या नियोजनामध्ये मिळेल, कारण त्यांच्याशिवाय आमचं हे इतक्या बांधवांचं नियोजन करणं आम्हालाही शक्य नाही। आम्ही आमच्या 100% देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सगळ्या प्रशासनाची आम्हाला त्या ठिकाणी मदत लागणार आहे। त्याचबरोबर आम्ही
आपल्या नवी मुंबई शहरामध्ये वाशीमध्ये जी काही वेगवेगळ्या राज्यांची भवनं आहेत, या भवनांना देखील आम्ही वैयक्तिक त्या ठिकाणी त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत की महिलांच्या आंघोळीची सोय, त्यांच्या राहण्याची सोय आपण आपल्या भवनामध्ये त्या ठिकाणी करून द्यावी, अशा पद्धतीची विनंती आम्ही त्या सगळ्यांना केलेली आहे. काही गुरुद्वारा वगैरे आपल्या नवी मुंबई शहरामध्ये आहेत, त्यांच्या लंगरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ते आपल्या सगळ्यांना सहकार्य करत असतात. तर त्यांच्या त्या ठिकाणी देखील आपण राहण्याची आणि खाण्याची, त्यांच्याकडून आपल्याला जेवणाचं कुठल्या प्रकारचं नियोजन होऊ शकेल त्या संदर्भातला आपण त्यांना देखील पत्रव्यवहार त्या ठिकाणी विनंती त्यांना केलेली आहे. तर सगळ्या जे सोर्सेस त्या ठिकाणी आम्हाला वापरता येतील, ज्या माध्यमातून आम्हाला मदत घेता येईल, त्या सगळ्या बाबी ज्या आहे आम्ही त्या पडताळून त्या पद्धतीने सगळ्यांना पत्रव्यवहार करून त्यांची सगळ्यांची आमची चर्चा चालू आहे. सेंट्रलाइज काही आम्ही जेवणाच्या संदर्भातलं नियोजन आम्ही काही ठिकाणी करत आहोत, काही कॅटरर्स वगैरे आम्ही डिप्लॉय करून त्यांना दाल खिचडी वगैरे मुक्कामाच्या दिवशी त्यांना कशी देता येईल अशा पद्धतीचं नियोजन या एपीएमसी मार्केट परिसर असेल किंवा इतर ठिकाणी आम्ही करण्याचं आमचं नियोजन आहे. बऱ्याच 26 जानेवारी असल्यामुळे बऱ्याच काही गोष्टींना आम्हाला त्या ठिकाणी तोड द्यावं लागते. कॅटरर्सची भांडी वगैरे उपलब्ध होत नाहीत कारण पूजा वगैरे असतात सोसायट्यांच्या वगैरे. तर आम्ही महानगरपालिकेला देखील आज विनंती करणार आहोत, पोलिसांच्या माध्यमातून आपण सगळ्या सोसायट्यांना विनंती करावी की या वर्षी आपण हा जो 26 जानेवारीचा तुमचा कार्यक्रम असेल, झेंडावंदन पुरता मर्यादित ठेवून जेवण वगैरे न करता ते सगळ्या भांडी आम्हाला उपलब्ध होऊ शकतील आणि आम्हाला त्या पद्धतीचं नियोजन करता येईल असं एक आव्हान आम्ही त्या ठिकाणी महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांना आम्ही करणार आहोत, जेणेकरून कुणाची त्या ठिकाणी गैरसोय व्हायला नको अशी आमची देखील भावना आहे. त्यामुळे आजवर मराठा समाजाने जे काही आंदोलनाच्या माध्यमातून जे खरंच चांगल्या वृत्तीचं दर्शन दिलेलं आहे ते नवी मुंबईमध्ये देखील दिसेल आणि सगळ्यांना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कोणाला अडचण होणार नाही. गावं आहेत, गावांना रस्ता कसे बाहेर आपल्याला मेडिकल इमर्जन्सी कशा पद्धतीने ठेवता येईल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही ट्रॅफिक व्यवस्थेला देखील आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे की कोणालाही त्या ठिकाणी कोणाची अडचण व्हायला नको अशा पद्धतीची विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. तर सगळ्या बाजूने आम्ही आमच्या परीने आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, कारण करोडो लाखो बांधव या ठिकाणी नवी मुंबई शहरात येणार आहेत. त्यामुळे सगळ्या समाज बांधवांचा आपल्या माध्यमातून आम्हाला एकच विनंती असेल की सगळ्यांनी आम्हाला 26 तारखे 25 तारखेला आम्हाला सहकार्य करावं. हा आमच्या न्याय हक्काचा आरक्षणाचा लढा आहे, यामध्ये आपण सगळ्यांनी आम्हाला एक दिवस मदत करावी, सगळ्यांनी सहकार्य करावं, जेणेकरून हा एक दिवसाचा आम्ही नवी मुंबईतून मुंबईकडे आम्ही 26 तारखेला सकाळी कूच करणार आहोत. एक सभा देखील नवी मुंबई शहरामध्ये नियोजित आहे, शिवाजी महाराज चौक वाशीचा जो आहे त्या ठिकाणी सभेसाठी आम्ही परवानगी मागितलेली आहे पोलिसांकडे. तर ती एक सभा आहे आणि दुसऱ्या दिवशी नवी मुंबई शहरामध्ये खरं तर 26 जानेवारी असल्यामुळे एक खरं तर एक इतिहास नवी मुंबई शहरात घडणार आहे. एकाच वेळी लाखो समाज बांधव त्या ठिकाणी ध्वजारोहण त्या ठिकाणी होणार आहे आणि देशाच्या झेंड्याला सलामी देण्याचं काम त्या ठिकाणी लाखो बांधवांच्या माध्यमातून नवी मुंबई शहरात होणार आहे. कदाचित हा देशामध्ये हा इतिहास लिहिला जाईल की नवी मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी एकाच वेळी एकाच ठिकाणी त्या ठिकाणी तिरंग्याला सलामी देण्याचं काम त्या ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आलं. अशा पद्धतीचं आम्ही आमचं नियोजन केलेलं आहे. मेडिकल संदर्भातल्या काही गोष्टी आहेत त्या डॉक्टर जगताप साहेब बोलतील आणि बाकी एपीएमसी मार्केट संदर्भातले जे नियोजन आहे सूरज बर्गे आहेत आणि बंशी डोके आहेत, हे तुम्हाला बाकी गोष्टींबाबत त्या ठिकाणी माहिती देतील आणि यानंतर आपण तुमचे काही प्रश्न असतील तर त्या संदर्भामध्ये आपण प्रश्नोत्तराचा त्या ठिकाणी एक हे घेऊ. नवी मुंबईमध्ये येत्या 25 तारखेला करोडोच्या संख्येने जो मराठा समाज येणार आहे, अंतर्वर्गीय सराठी या पायी दिंडीच्या मार्फत त्या मराठा समाजासाठी मेडिकल चेकअप व मोफत औषध पुरवठा हे आम्ही आपल्या मराठा मेडिकल व सकल मराठा समाजाच्या वतीने नियोजन केलेलं आहे. ते नियोजन कामोट्यापासून आझाद मैदानापर्यंत असेल. प्रामुख्याने ते जास्तीत जास्त नवी मुंबईत नियोजन आम्ही केलेलं आहे. नवी मुंबई केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून सर्व जे बांधव आपले नवी मुंबईमध्ये त्या दिवशी येणार आहेत, त्या दिवशी त्यांना एवढ्या लांबना प्रवास केल्यामुळं बऱ्याचशे आरोग्याच्या तक्रारी जाणू शकतात, उद्भवू शकतात. त्या आरोग्याच्या तक्रारी निवारण करण्यासाठी आमची डॉक्टरांची मोठी टीम, परिचारिकांची मोठी टीम ही कामोट्यापासून आझाद मैदानापर्यंत आणि प्रामुख्याने वाशीपर्यंत कार्यरत असणार आहे. या टीमच्या माध्यमातून आम्ही जे कॉर्पोरेट हॉस्पिटल आहेत, जे मोठे हॉस्पिटल्स आहेत, एमजीएम हॉस्पिटल सारखे असतील, येरळा मेडिकल कॉलेज आणि मेडिकल हॉस्पिटल असेल, डी.वाय. पाटील हॉस्पिटल असेल, तेरणा हॉस्पिटल असेल, या सर्व हॉस्पिटलला आम्ही आव्हान केलेलं आहे व त्यांनी आम्हाला
मदत करण्याचं पूर्ण आश्वासन दिलेलं आहे। या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 50% 40 ते 50% खाटा या आमच्या मराठा बांधवांनी जे पायदिंडी देणार आहेत त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी निवारण करण्यासाठी त्यांनी राखीव केलेले आहेत व तसेच सर्व त्यांचे ॲम्ब्युलन्स देखील आम्हाला या कामोठ्यापासून नवी मुंबई वाशीपर्यंत त्यांनी आरक्षित ठेवलेले आहेत त्या दिवशी व सर्व जे बूथ आहेत ते कामोठे, नेरूळ, सानपाडा, वाशी, एपीएमसी मार्केट या ठिकाणी आणि सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी आम्ही सर्व मेडिकलचे टीमचे बूथ आम्ही नियोजित केलेले आहेत। त्याचा मॅप देखील आम्ही आज प्रकाशित करणार आहोत आणि सर्व महाराष्ट्राभर त्याचं सर्क्युलेट करणार आहोत। त्याच्यामध्ये काही आमच्या डॉक्टरांचे हेल्पलाईन नंबर आम्ही ठेवलेले आहेत। त्या हेल्पलाईन नंबरचा उद्देश असा आहे की कोणाला इन बिटवीन जर तेवढ्या 2 बूथच्या मध्ये जर कोणाला मेडिकल इमर्जन्सी आल्या तर तिथे आमची ॲम्ब्युलन्स पोहोचून त्या बांधवाला तिथं आरोग्याची मदत केली जाईल व तसेच त्याला जास्त आरोग्याची तक्रार असेल तर त्यांना त्वरित तिथून संबंधित जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांना उपचार करण्याची सुविधा आम्ही देऊ शकू या हेतूने आम्ही या ॲम्ब्युलन्सचं आयोजन केलेलं आहे। तसेच जे आपली नवी मुंबई केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आहे या संपूर्ण टीमचे त्यांचे अध्यक्ष सेक्रेटरी यांनी आम्हाला पूर्ण मोफत औषध पुरवठ्याची हमी दिलेली आहे व त्यांचं ते त्या पद्धतीने नियोजन देखील झालेलं आहे। त्यांचा कालच आम्हाला पत्रही मिळालं त्या संदर्भातलं की आम्ही सर्व औषधाची आणि केमिस्ट जेवढे काही रिलेटेड गोष्टी असतील त्याची सर्व आम्हाला आपल्याला मोफत पुरवठा करून देऊ अशी त्यांनी आम्हाला कालच हमी पत्राद्वारे हमी दिली आहे। सर्वांना नमस्कार। जसे की आपण विनोद खोकरकर आणि डॉक्टर जगताप साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मराठा योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे हे अंतरवली सराठी ते मुंबई असा पायी मोर्चा काढत आहे आणि या मोर्चासाठी तमाम महाराष्ट्रामधून किमान 2.5 ते 3 कोटी लोक या मुंबई शहरामध्ये येण्याची शक्यता स्वतः मनोज जरांगे पाटलांनी वर्तवलेली आहे आणि त्या निमित्तानं आपल्याकडे त्यांचा 25 तारखेला रात्री मुक्काम सगळ्या तमाम महाराष्ट्रातील मराठ्यांचा आहे आणि त्या निमित्तानं आमच्यावरती एक जबाबदारी आहे, नवी मुंबईकरांवरती एक जबाबदारी आहे। ठाणे असेल, पालघर असेल, पनवेल असेल किंवा मुंबईमधले काही लोक असतील या सर्वांवरती त्यांच्या राहण्याची, खाण्याची, झोपण्याची, अंघोळीची ही सगळी जी व्यवस्था आहे ती निश्चितपणे आमच्यावरती आहे, या नवी मुंबईकरांवरती आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं आम्ही इथे सर्वजण मिळून सकल मराठा समाज नवी मुंबई म्हणून कार्यरत आहोत, काम करत आहोत आणि शक्य होईल तेवढं आम्ही आमचं योगदान त्यांच्यासाठी देण्याचं काम करत आहोत। परंतु हे सगळं करत असताना या 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये शासकीय सुट्ट्या आल्यामुळे अद्यापपर्यंत या महानगरपालिकेचे आयुक्त राजेशजी नार्वेकर साहेबांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट कुठलाही झालेला नाही। आम्ही फोनवरती बोलत आहोत। आम्ही त्यांच्याकडे वारंवार विनंती करत आहोत की एवढी सगळी जर पब्लिक या नवी मुंबईमध्ये येणार असेल तर त्यांच्या राहण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या खाण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या मोबाईल टॉयलेटचा प्रश्न आहे, त्यांच्या पाण्याचा प्रश्न आहे। या सगळ्या गोष्टींची पूर्तता जर करायची असेल तर महानगरपालिकेशिवाय आम्ही कितीही काम केलं तरी ते पूर्ण होऊ शकणार नाही याची आम्हाला खात्री असल्यामुळे आम्ही वारंवार पुन्हा आदरणीय आयुक्त साहेबांना बोलण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला एकच उत्तर मिळत आहे की सरकारकडून आम्हाला असं इंटरव्हेन्शन कुठलंही आतापर्यंत झालेलं नाही। म्हणजेच सरकार या करोडोंच्या संख्येने येणाऱ्या मराठ्यांच्या मोर्चाला आजही गंभीरपणे घेत नाही। हे कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून आमची आयुक्तांना विनंती असेल, या ठाणे जिल्ह्याच्या कलेक्टरला विनंती असेल, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती असेल, पोलीस प्रशासनाला विनंती असेल, सिडकोच्या प्रशासनाला विनंती असेल की आपण या गरीब गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला आपण सर्वांनी मिळून सहकार्य करावं आणि जे काही यथायोग्य आपल्याला मदत करता येईल ती मदत करावी, मराठ्यांच्या हाताला हात लावून आपण सहकार्य करावं ही अपेक्षा आम्ही सर्वजण सकल मराठा नवी मुंबईच्या वतीने करत आहोत। धन्यवाद।
ज्यांनी प्रथम मराठा समाजासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या ऐतिहासिक अशा नवी मुंबई शहरामध्ये मराठ्यांचे योद्धा म्हणूनची आता 25 जानेवारीला संध्याकाळी व सकाळी या 12 ते 14 तासाच्या स्थानासाठी नवी मुंबईमध्ये आहेत. त्याच्या नियोजनाची बैठक एक 10 ते 15 दिवसापासून चालू आहे. त्याच्यामध्ये सकल मराठा समाज नवी मुंबई यावर आपलं काम करते, नियोजनासाठी धडपडते. पण नवी मुंबईच्या इंटरव्ह्यूवरतीच मुख्य बाजारपेठ कांदा बटाटा मसाला मार्केट, दानाबंदर, भाजी मार्केट व फ्रूट मार्केट अशा मोठ्या बाजारपेठा इथं उपलब्ध आहेत व तिथं मोकळी जागा आज इथे उपलब्ध आहे. एवढ्या मोठ्या संख्येला FMC मध्ये आम्ही जी मागणी केली त्याला FMC ने चांगला प्रतिसाद दिलेला आहे व कांदा बटाटा मार्केट असेल, फ्रूट मार्केट असेल, भाजी मार्केट असेल किंवा मसाला मार्केट किंवा दानाबंदर इथे आम्ही आपल्या सर्व मराठा बांधवांना राहण्यासाठी ही सोय करत आहोत. आम्ही जशी FMC कडे म्हणजे FMC मार्केट मध्ये जे FMC जी कमिटी आहे, सभापती आहेत किंवा संचालक मंडळ आहे यांना निवेदन दिलेलं आहे की त्या दिवशी 25 तारखेला ज्यावेळी संध्याकाळी ते आमचे सर्व मराठा बांधव येणार आहेत त्या दिवशी त्यांची संध्याकाळची जेवणाची सोय तसेच राहण्याची सोय व सकाळची न्याहारी म्हणजे नाश्ता हे असं थोडंफार असं नियोजन आहे. एका मार्केटमध्ये अंदाजे 5 ते 10 हजार लोक झोपण्याची नियोजन होऊ शकतं एका मार्केटमध्ये. आता कांदा मार्केट 5000 लोक झोपली, मसाला मार्केटमध्ये 5000 लोक झोपली, दानाबंदर मार्केटमध्ये 10,000 लोक. पण एवढं नियोजन करताना देखील कार पार्किंगचं नियोजन आहे की गाड्यांमध्येच लोक होते का बाहेरून त्यांच्या पद्धतीने लोक होते. त्या नियोजनामध्ये थोडंसं भरपूर काम करायचं आहे. पण जेवढं होत होईल ते FMC मध्ये आम्ही पूर्ण मागणी केलेली आहे. आणि इथं महिलांसाठी कांदा बटाटा मार्केट आम्ही जास्त करून अग्रेसिव्ह आहे की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या मराठा महिला आपल्या गावाकडून मुंबईसारख्या ठिकाणी येणार आहेत त्यांना राहण्यासाठी आरक्षित करून कांदा बटाटा मार्केट आपण करतो की ज्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महिला सुरक्षित राहतील किंवा कांदा बटाटा मार्केटमध्ये जास्तीत जास्त वॉशरूम किंवा आंघोळीची सोय महिलांसाठी ही करण्यासाठी आम्ही FMC ला निवेदन दिलेलं आहे. ते बऱ्यापैकी FMC ने आम्हाला सहकार्याची भावना दाखवलेली आहे. पण जेवणाचं नियोजन करता येईल, दाल खिचडीचं नियोजन तर आम्ही करतोय. पण जे सकाळचा जो प्रॉब्लेम येणार आहे आंघोळीचा आणि प्रसादाचा तो खूप म्हणजे बिकट आहे. पालिका आम्हाला अजूनही आमची मीटिंग ज्या पद्धतीने आम्हाला प्रोत्साहन पाहिजे पालिकेकडून ते मिळत नाहीये, प्रशासनाकडून मिळत नाहीये. आमची कमिटी 3 ते 4 वेळा जाऊन आली पण अजून त्या पद्धतीने काही आम्हाला सहकार्य भेटलं नाही. आम्ही पत्रकार परिषद मार्फत आवाहन करतो की नवी मुंबईकरांनी जेवढी लोकांना जेवणाची राहण्याची सोय करता येईल तेवढी सोय पूर्तीने करावी. जरी आम्ही सगळेजण जरी निवेदन किंवा पुढे लागून जरी काम करत असो पण करोडोच्या मोर्चाला म्हणजे एवढी सोय नवी मुंबईमध्ये एका वेळी एवढी होऊ शकत नाही. जेवढी करता येईल तेवढी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. जय शिवाय. मी गणेश ढोकळे पाटील. मनोज दादा जरांगे पाटील यांची दिल्ली नवी मुंबई येथे 25 तारखेला मुक्कामी वाशी येथे आहे. तर आम्ही नवी मुंबईची सर्व टीम गेल्या 8 दिवसापासून कार्यरत आहोत. सलग 3 दिवस सुट्टी असल्यामुळे आमचा प्रशासकीय पातळीवरती थेट काही बोलणं झालेलं नाही. उदाहरणार्थ महापालिकेचे आयुक्त, शुल्कोचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि पोलीस कमिशनर बारामे साहेबांची एकदा भेट झाली. पण आमची जॉईंट मीटिंग आज दुपारनंतर होण्याची शक्यता आहे. तर आमचं नियोजन एकदम व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामध्ये इथले स्थानिक संचालक
आमदार शशिकांत शिंदे साहेब, नरेंद्र पाटील साहेब यांचाही फार मोठा पुढाकार असून त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला योग्य ते आदेश निर्देश 3 दिवसापूर्वी दिलेले आहेत. त्यामुळं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचं प्रशासन हे पूर्णपणे कामाला लागलेलं आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती हे नवी मुंबईचं मध्यवर्ती ठिकाण असून सर्वांना सोयीचं आहे. पाचही मार्केटमध्ये मिळून जवळजवळ 15,000 वाहनांची पार्किंगची सोय होऊ शकते. पाचही मार्केटला जेवणासाठी लंगर लावण्याची सोय व्यापारी बांधवाच्या माध्यमातून होणार आहे. तसेच महामुंबईतून वाशीकडे दुपारी 25 तारखेला दुपारी 2च्या नंतर म्हणजे रेडीमेड फूड पॅकेट्स उदाहरणार्थ भाकरी, चपात्या, त्याबरोबर सुक्या भाज्या हे सर्व नवी मुंबईच्या आमच्या ताब्यात येणार आहेत. आणि इथं आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमचे समाज बांधव मुक्कामाला थांबले त्या ठिकाणी आम्ही टेम्पोच्या किंवा इतर वाहनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पोच करणार आहोत. त्यामुळं सर्व जबाबदारी आणि नंतर 26 तारखेला या ठिकाणी मगाशी विनोदभाई फोकसकरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सकाळी झेंडावंदन होऊन फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज बांधव या ठिकाणी झेंडावंदन करणार आहेत. पहिल्यांदाच एवढा मोठा समाज एका ठिकाणी नवी मुंबईसारख्या शहरामध्ये झेंडावंदन करून राष्ट्रगीत होऊन ते पुढं चेंबूर आंजणपोळ शिवाजी महाराज चौकातून पुढे त्यांची दिंडी पुढे निघणार आहेत आझाद मैदानासाठी. तर या ठिकाणी आता आपले आणखीन एक समन्वयक डॉक्टर अमरदीप गरड साहेब आलेले आहेत. तर ते आपल्याला मेडिकलच्या टीममध्ये ते काम करत आहेत. तर ते त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वांना जय शिवराय जय संविधान. उपस्थित पत्रकार बांधव, आम्ही सकल मराठा समाज नवी मुंबई आपल्या माध्यमातून सर्वात प्रथम सर्व बांधवांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत की प्रत्येक नोडमध्ये 11 नोड आहेत. प्रत्येक घरातील किंवा प्रत्येक कुटुंबाने आपल्यासाठी 25 तारीख ही वेळ काढून ठेवली पाहिजे. आपली जी प्रत्येकाच्या घरून जे आपण शिदोरीचा हा जो केलेला आहे उपक्रम तो राबवला पाहिजे. आणि त्या दृष्टीने प्रत्येक नोडमध्ये सर्व सेवक काम करत आहेत. त्या सर्वांचे आभार. मनोज दादा जे काही निघालेले आहेत आणि जसं जसं ते पुढे सरकत आहेत तसं तसं प्रचंड गरजवंत मराठ्यांची गर्दी त्यांच्यासोबत आहे. पुण्याच्या पुढे संपूर्ण मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोक तिथे येतील. नवी मुंबईमध्ये आल्यानंतर खानदेश, विदर्भातील आणि मुंबई परिसरातील सर्व लोक इथे जमणार आहेत. त्यामुळे त्या दिवशी नवी मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणात मराठी इथे असतील जे आणि हा जो लढा आहे तो अंतिम टप्प्यात आहे. आणि समाजाची भावना आहे की आता नाही तर कधीच नाही. त्यामुळं समाज हा अगतिक आहे. जो 1994 पासून हक्काचं आरक्षण आहे ते द्यायला पाहिजे होतं. त्यासाठी सरकार कुठेतरी चालढकलपणा करतोय. ज्या काही नोंदी सापडलेल्या आहेत त्याप्रमाणे 2 महिने झाले ऑलमोस्ट आणि हिवाळी अधिवेशनानंतर ऑलमोस्ट 26 दिवस किंवा त्यावर झाल्यानंतरही सरकारने त्यावरती कुठलीही ठोस पावले उचललेली नाहीत. त्यामुळं हा अंतिम टप्प्यातील लढा आता करू किंवा मरू आणि आता आरक्षण घेऊनच माघारी जाऊ ह्या याच्यावर आलेला आहे. तर सर्व नियोजन एकदम व्यवस्थितपणे चालू आहे. प्रशासनाची आमची बोली चालू आहे. आम्ही नाही म्हटलं तरी 15-1 दिवसापासून पत्रव्यवहार केलेला आहे. जेवढे काही ग्राउंड्स आहेत, जेवढ्या काही मोकळ्या जागा आहेत आणि जे काही हॉल आहेत कम्युनिटी हॉल्स वगैरे हे सर्व आम्हाला मिळावे ही आम्ही वारंवार विनंती केलेली आहे. सिडको प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल आणि त्यामुळे आता जे काही समजा जे होणार आहे, जे लोक येणार आहेत त्यांची जर गैरसोय झाली तर मग त्याला हे प्रशासन हे आहे. पाणी किंवा हे जे आहे टॉयलेट उपलब्ध करून देणे आणि शहर घाण होणार नाही ह्याची जिम्मेदारी ही सरकारची असते. आणि मग परत जे काही मराठा बांधव इथे उत्सव साजरा करण्यासाठी आले तर आक्रोश म्हणून आलेले आहेत, स्वतःचा हक्क घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत आपण जे काही आंदोलन पाहिले असतील, क्रांती मोर्चाचे वेळेस पाहिले तर एकदम शांततेत आंदोलन झालेलं आहे आणि आताही आंदोलन एकदम शांततेत नाही संविधानिक पद्धतीनेच असेल. मी जे आहे बाकीची तयारी तर आपण बघतच आहे, पण मेडिकलचे टीम आहेत ते जागोजागी असणार आहेत. प्रत्येक नोड म्हणजे कळंबोलीपासून प्रत्येक 2-3 किलोमीटर ॲम्ब्युलन्स, त्यामध्ये डॉक्टर, स्टाफ, मेडिसिन्स आणि आपले जे काही मेन हॉस्पिटल्स आहेत प्रशासन पालिकेचं आहे, MGM आहे, त्यांनी काय आपल्यासाठी बेड रिझर्व झालेले आहेत. जर काही इमर्जन्सी झाले तर आपण डायरेक्ट त्यांना आपल्या फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट करणार आहे.
आणि जे काही मेडिसिन्स वगैरे लागतील त्याची सगळी तयारी झालेली आहे. फक्त परत एकदा आम्ही प्रशासनाला विनंती करतोय की बाबा आम्हाला जे काही जिथे जे ग्राउंड असतील जिथे बांधव थांबतील तिथे आम्हाला पाण्याची, राहण्याची आणि मोबाईल कॉलिंगची हे केलं पाहिजे आणि लवकरात लवकर एक कोऑर्डिनेशन मीटिंग त्यांनी लावावी. धन्यवाद. पत्रकार परिषद झाल्यानंतर सगळ्या पत्रकार बांधवांसाठी ना खाली हॉटेलमध्ये ऍक्च्युली आम्ही स्नेह भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे सगळ्यांना एक आमच्याकडून विनंती राहील की सगळ्यांनी एक स्नेह भोजन घ्यावं. मॅडम आता बोलतील आपल्यासोबत आणि नंतर काही प्रश्न असतील आपल्याकडे आपण घेऊ. नमस्कार. आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे की मनोज जरांगे पाटील नवी मुंबईमध्ये येत आहेत. लाखोच्या करोडोच्या संख्येनं बांधव या ठिकाणी पोहोचत आहेत आणि या गर्दीमध्ये महिलांचाही तसाच मोठ्या संख्येनं सहभाग आहे. आणि या ठिकाणी आपण नवी मुंबईमध्ये महिलांची राहण्याची अतिशय उत्तम पद्धतीनं सिडको एक्झिबिशनमध्ये सोय केलेली आहे आणि महिलांना बंदिस्त अशा ठिकाणी ठेवून त्यांचे वॉशरूमची वगैरे सर्व प्रकारची या ठिकाणी सोय झालेली आहे. तसंच नवी मुंबईमधल्या महिला आणि नवी मुंबईमधले जे आपले मराठा बांधव असतील आणि इतर समाजाचे बांधव असतील ते अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने या येणाऱ्या बांधवांचं स्वागत करण्यासाठी सगळे तयार आहेत. महिलांची या ठिकाणी एक चांगली टीम बनवलेली आहे स्वयंसेवक म्हणून. ज्या येणाऱ्या महिला त्यांना एकदम सुरक्षित पद्धतीने नवी मुंबईमध्ये ठेवलं जाईल आणि त्यांची व्यवस्थित ती काळजी घेतली जाईल. आणि नवी मुंबईमधल्या सर्व महिलांनी या ठिकाणी पदर पोहोचलेला आहे की येणाऱ्या बांधवांचं जेवणाची तशी सोय होईल. जसे आज आमचे मराठा बांधव या ठिकाणी सर्वांची सोय करतात तसं महिलांनी घरातून प्रत्येक घराघरातून शिदोरी देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या बांधवांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. आमच्या महिलांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही तशी आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आपले काही प्रश्न असतील किंवा काय असेल तर ते आपण करू शकतो. प्रशासनाची चर्चा केलेली आहे. कांदा बटाटा मार्केटच बंद राहणार आहे की पाचही मार्केट बंद असणार? नाही, आम्ही पोलीस प्रशासनाने चर्चा केली, एपीएमसी मार्केट प्रशासनाने चर्चा केली. पाचही मार्केट 25 तारखेला बंद असणार आहे. संपूर्ण त्या मार्केट आम्हाला क्लिनिंग करून ते उपलब्ध करून देणार आहे. पाचही मार्केट दिवशी बंद असतील. तशी मागणी आम्ही प्रशासनाला केली आहे. सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिला आहे. तर आज उद्यामध्ये त्यांच्याकडून त्या गोष्टी डिक्लेअर होतील. तर त्यांनी तसा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळालेला पाचही मार्केट संदर्भात. मुक्कामाचा दिवस मला वाटतं 25 तारीख आहे. आज 23 तारीख आहे. उद्याची 24 तारीख तुमच्या हातामध्ये. अजून एपीएमसीचं कन्फर्म नाही. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे एपीएमसी मध्ये फक्त 50,000 लोकांची मुक्कामाची व्यवस्था होऊ शकते आणि समाज एवढ्या संख्येने येणार बाकीच्या लोकांचं अजून मोबाईल टॉयलेट पण तुमच्याकडे अजून कन्फर्म आले नाही. काय कुठंतरी व्यवस्था आखली पडते का? त्याच्याशीच रिलेटेड आहे. नवी मुंबई मनपाशी देखील तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. अजून पालिका देखील तुम्हाला शाश्वती देत नाही. मग कशा पद्धतीने नियोजन असेल? नाही, कुठेतरी असं वाटतंय आता की आम्ही गेल्या मागच्या आठवड्यापासून पालिका प्रशासन असेल सगळ्यांशी आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून आम्ही त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आम्ही मिळण्याचा आम्हाला आजही आशा आहे. परंतु मला वाटतं कुठेतरी सरकारची दडपशाहीची भूमिका आहे की काय, हे आंदोलन मुंबईपर्यंत येऊ द्यायचं नाही, नवी मुंबईपर्यंत येऊ द्यायचं नाही अशी कुठेतरी भूमिका दिसते. कुठेतरी मला वाटतं की अशा पद्धतीने एक दडपशाही करायची, आंदोलन दडपून टाकायचं असं पुढे काय होताना दिसतंय का, असा एक थोडीशी शंका इथे यायला लागते. कारण 2 दिवस हाताशी राहिलेले आहेत आणि सगळ्यात मोठं जे नियोजन आहे खरं तर महानगरपालिकेकडून आम्हाला अपेक्षित आहे. परंतु त्या संदर्भातली अजूनही कोऑर्डिनेशन बैठक झाली नाही. तर ते जरा थोडंसं दुर्दैवी. जसं साहेबांनी सांगितलं एपीएमसी मार्केटमध्ये साधारणतः आम्ही सर्वे केला 15 ते 17,000 गाड्या आपल्या इथे बसतील आणि साधारणतः लाख ते 1.5 लाख लोकांची राहायची व्यवस्था इकडे होती. कारण काय आहे, बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांमध्ये लोक झोपणार आहेत आणि इथे अशी वैयक्तिक अशी बेड किंवा असं काही जागा आम्हाला त्यांच्याकडे उपलब्ध करून देता येत नाही. तर जे काही शेड्स आहेत मार्केटचे किंवा मार्केटचे जे गाड्या ओपन असतील ते गाड्या आम्ही त्यांना ओपन ठेवण्यासाठीची विनंती केलेली आहे. भाजी मार्केट आहे, फूड मार्केट आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी झोपण्याची व्यवस्था आम्ही त्या पद्धतीने करतोय. इतरही काही मैदानं आम्ही मागितलेली आहेत, जसं एक्झिबिशन सेंटर आहे, मैदानं आहेत, इथे पार्किंग होईल. ज्या लोकांना गाडीमध्ये झोपायची लोक त्या पद्धतीने त्या गाड्या तिकडे पार्क होतील, तिकडे त्यांची जेवणाची व्यवस्था होईल. असं नियोजन आम्ही आमच्या परीने केलेलं आहे. आम्हाला सगळ्यात मोठी आशा आहे की महानगरपालिकेकडून, तर त्या संदर्भात कुठेतरी अजूनही त्यांच्याकडून हालचाली होताना दिसत नाहीयेत. तर आता आज बघूया, आम्ही आजही त्यांना सकाळी मी मेसेज केला सरांना
की तुम्ही या संदर्भात नियोजन कसं आहे आम्हाला बैठक द्या आणि एक कोऑर्डिनेशन मीटिंग लावा, जेणेकरून आम्हाला त्या संदर्भात विश्वास येईल की हो महानगरपालिका प्रशासन आमच्या सोबत आहे. जोपर्यंत आम्हाला विश्वास त्यांच्याकडून तो मिळत नाहीये तोपर्यंत आम्ही ठामपणे तुम्हाला सांगता येईल प्रशासन आम्हाला सहकार्य करतं. ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की आता आम्हाला दुपारी मीटिंग आहे, आम्हाला ते सगळं उपलब्ध करून देतं. आम्ही त्यांना सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही मोबाईल टॉयलेट द्या, तुम्ही टँकर पाण्याचे टँकर द्या, तुम्ही पिण्याचं पाणी द्या, या संदर्भातलं प्रॉपर पत्रव्यवहार आणि त्यांना फोन कॉल्स असतील, मॅसेज असतील. तर आजही मी त्यांना सकाळी मेसेज केलाय, तुम्ही आज आम्हाला मीटिंग देताय का. आज जर त्यांच्याकडून मीटिंग मिळाली तर आम्ही असं समजू की महानगरपालिका प्रशासन सकारात्मक आहे आणि आम्हाला आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत आहे. सरकार त्यांना त्या ठिकाणी निर्देश त्या पद्धतीने देईल का, अशा पद्धतीने मला वाटतं ती देखील द्विधा मनस्थितीत आहेत की सरकारकडून आम्हाला आदेश येईल आणि मग आम्ही करू. तर कुठेतरी असं जर काही होत असेल तर नक्कीच नवी मुंबई शहरामध्ये म्हणा किंवा हा मोर्चा तुम्हाला नवी मुंबईत येऊ द्यायचा नाहीये का, की सरकारला हा मोर्चा दडपायचा आहे, असा कुठेतरी हा विषय कुठेतरी आम्हाला शंका आता या ठिकाणी निर्माण व्हायला लागलेली आहे. म्हणून आज या नियोजना संदर्भामध्ये आम्ही मागच्या आठवडाभर खरं तर तयारी करतोय. कुठेतरी आम्हाला कमी प्रतिसाद महानगरपालिकेकडून मिळतोय, पोलीस प्रशासनाकडून आम्हाला चांगला प्रतिसाद आहे, एपीएमसी मार्केट प्रशासनाकडून चांगला प्रतिसाद आहे. बाकी आमच्या परीने आमचं नियोजन आम्ही करतोय. पण जे महत्त्वाचं नियोजन आहे महानगरपालिका असेल, सिडको प्रशासन असेल, यांच्याकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आजवर मिळालेला नाही आहे. म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतली, जेणेकरून आपल्या माध्यमातून आमचा आवाज त्यांच्यापर्यंत जाईल. कारण आम्ही आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पत्राद्वारे, बैठकींद्वारे, मीटिंगद्वारे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या ताकदीने तो गेला पाहिजे तो गेलेला नाहीये. कदाचित त्यांना वरून काही प्रेशर असू शकतं. त्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातून हा आवाज तिथपर्यंत जावा एवढी या पत्रकार परिषदेचं आजचं जे आयोजन आहे खरं तर त्या उद्देशाने त्या ठिकाणी आम्ही केलं होतं. आणि नियोजनाच्या बैठकी संदर्भातलं तुम्हाला आम्ही नियोजन कसं केलंय त्याची एक माहिती देण्यासाठी आपली आजची पत्रकार परिषद आम्ही घेतली. या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. लाखोच्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी येणार आहे. बाजूलाच पनवेल महानगरपालिका आहे, त्याच्या बाजूला ठाणे महानगरपालिका सुद्धा आहे. या महापालिकांना पनवेल महापालिका असू दे किंवा ठाणे महापालिका असू दे यांना सुद्धा पत्रव्यवहार करून आयुक्तांची काय चर्चा करण्याचा प्रयत्न आहे. कारण नवी मुंबईमध्ये हा फार मोठा रोड येणार आहे, तर त्यासाठी बाजूलाच खारघर आहे, खारघरमध्ये सुद्धा जागा मोठ्या प्रमाणात आहे. तर त्या ठिकाणी जसं धर्माधिकाऱ्यांचा एक कार्यक्रम झाला होता की मैदानं सुद्धा आहेत, तिथे सुद्धा तुम्हाला काय व्यवस्था करता येईल का, यासाठी तुमच्याकडे फक्त 2च दिवस बाकी आहेत. तर तातडीने ही व्यवस्था करण्याची काय तुमच्याकडे पर्याय आहे का. आपण जो प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नाच्या अनुषंगाने एवढंच सांगू शकेल की जे मराठा लोक ज्या शहरामध्ये आहेत, मग पनवेल महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, उल्हासनगर महानगरपालिका असेल, मीरा भाईंदर महानगरपालिका असेल किंवा आमची नवी मुंबई महानगरपालिका असेल, त्या विभागातले त्या महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे मराठे त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने काम करत आहे. जसं की आज दुपारी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत आमची बैठक आहे 4 वाजता. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ठीक आहे, आमच्याकडे मुक्कामाला नसल्यामुळे आम्ही मोबाईल टॉयलेट्स आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेला हँडओव्हर करतो. त्याचप्रमाणे आज दुपारच्या नंतर 2:30च्या नंतर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्याशी आमची बैठक आहे. त्यांनी कालच आम्हाला सांगितलेलं की या सर्व कन्सर्न महानगरपालिका जेवढ्या आहेत त्या सगळ्या महानगरपालिकेला तशा सूचना करण्यात येणार आहेत. आणि त्या सूचना अशा असणार आहेत की नवी मुंबईमध्ये मुक्कामाला जे मराठा लोक राहणार आहेत त्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्या, असं प्रत्येक आयुक्तांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला प्रशासनाकडून सहकार्य मिळते, तुमचा अंदाज काय की किती प्रमाणात मराठी देऊ शकतात, किती गाड्यांची सोयी करावी लागणार आहे आणि इतर ज्या सुविधा लागतात त्या किती प्रमाणात लागतात. आता आपण जर बारकाईने पाहिलं तर नगरवरून आमची पायी दिंडी जी निघाली आहे ती रांजणगावला मुक्कामाला होती. रांजणगाव ते नगर हे 52 किलोमीटरचं अंतर आहे, ते पूर्ण व्यापलेलं होतं. हे प्रशासनाने लक्षात घ्यावं. जर का तिकडून सुरुवातीच्या ठिकाणाहून ही परिस्थिती आहे तर आमच्या नवी मुंबईमध्ये आमचा मराठा निश्चितपणे 2 ते 2.5 कोटीने इथं दाखल होईल ही आम्हाला खात्री आहे. यासाठी पोलीस आयुक्तांशी तुम्ही चर्चा केली का. सुरक्षेचा सुद्धा फार मोठा प्रश्न या ठिकाणी. पोलीस आयुक्तांची आमची बैठक झालेली आहे. पोलीस प्रशासन आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहे. कालही DCP ट्रॅफिक काटे साहेबांची बैठक झाली, त्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. फक्त मुद्दा जो आहे तो महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत ते कुठल्याही पद्धतीने सकारात्मक नाहीत असं आम्हाला वाटतं. तरीही त्यांच्याशी आमचं फोनवरून बोलणं चालू आहे. त्यांनी आज दुपारची वेळ दिलेली आहे, त्या दरम्यान जर संयुक्त मीटिंग झाली मग सिडको प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिकेचं प्रशासन असेल आणि APMCचे लोक असतील, या लोकांची संयुक्त बैठक जर झाली
तर जवळपास 50 ते 60% मराठ्यांचे प्रश्न निकाली निघतील. तुम्ही म्हणताय की साधारणतः एक कोटीच्या घरामध्ये लोक येतील किंवा एक 40 लाख 50 लाख 20 लाख लोक होतील, म्हणजे आपल्याला 1.5 लाख लोकांची राहण्याची सोयी मध्ये होऊ शकते. तर 2 दिवस राहील, प्रशासन त्यांचं पाणी वगैरे ते त्यांना तेव्हाच लागेल, नाहीतर ते काय करतात म्हणते. पण आपल्याला त्यांना थांबवण्यासाठी गाडी तरी थांबवण्यासाठी गाड्या थांबवण्यासाठी जायला पाहिजे का? त्याच्यासाठी आता आपलं एपीएमसी सोडलं, नर्मशी टाण्याचा एक ऑप्शन सोडला, तर कुठल्या मैदानामध्ये तुम्ही नियोजन करताय, हे नियोजन जरा कमी आहे असं वाटतंय. आता ते मैदान तुम्ही 3 तारखेला 3 जानेवारीला अंतरवली सराटीमध्ये जी बैठक झाली होती, त्या बैठकीला आमचा नवी मुंबईचा सकल मराठा समाजातले काही प्रतिनिधी तिथे होते. आणि त्या बैठकीमध्ये आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी हे सूचना केलेल्या आहेत की आपला कुठलाही मराठा गाडीच्या खाली उतरणार नाही, फक्त जेवणार आणि गाडीमध्ये झोपणार. म्हणजे जिथं कुठं पार्किंगची व्यवस्था असेल त्याच ठिकाणी आमचा मराठा राहील. आमचा मराठा कुठल्याही लोकांना, स्थानिक लोकांना त्रास देणार नाही, कुठेही घाण करणार नाही. जसे आत्तापर्यंत 57 मोर्चे शांततेच्या मार्गाने निघाले, त्याच पद्धतीने हा पण मोर्चा आझाद मैदानापर्यंत जाणार आहे. आणि पालिकेच्या तुम्हाला टॉयलेट आणि पाणी या 2 गोष्टींची अपेक्षा आणि मैदान आणि आम्ही मैदानाची हे 15 दिवसापूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे. सर्व मैदानं त्याच्या व्यतिरिक्त जे काही आपले हॉल आहेत, कम्युनिटी हॉल आहेत किंवा जे आजूबाजूला जे काही प्रायव्हेट हॉल आहेत आणि त्यातल्या किरणाच्या मागे जे रामलीला मैदान वगैरे ते आपल्याला मिळालेलं आहे, त्यांनी दिले, ते आश्वासन दिलेलं आहे. आणि जे कुठले मैदान आहेत मग ते हायवे लगतचे जे आहेत, कारण आपण आतमधले मैदानावर गेलेलो नाही, कारण कसं आहे की ते आतमध्ये जर गेलो तर पूर्ण शहराला त्रास होईल त्याचा. आणि आमचा जो उद्देश आहे की आपण सर्वसामान्य कुठल्याही व्यक्तीला त्रास झाला नाही पाहिजे. आपली लढाई ही सरकारच्या विरोधात आहे, म्हणजे प्रस्थापित सरकारमध्ये आहेत आणि जे विरोधी पक्षात आहेत, सर्वांच्या विरोधातली लढाई आहे. आणि हा गरजवत मराठ्यांच्या हक्काचा प्रश्न आहे. मराठी ही ह्या देशाचे नागरिक आहेत, ह्या महाराष्ट्राचे नागरिक आहेत आणि संख्येने बहुसंख्य आहेत. त्यामुळं इथे येणारा मराठा नक्कीच करोडोमध्ये असेल. त्याची जे आहे आणि प्रत्येक मराठा जो आहे तो काही इथं तेच म्हणण्यासारखं की काय मुंबई पाहायला येतोय म्हणजे काही मजा करायला येणार नाहीये, तो स्वतःचा आक्रोश घेऊन येतोय. त्यामुळे त्यांनी वैयक्तिक स्वतःची तयारी केलेलीच आहे. त्याला त्यांच्या गरजा फार तोटक आहेत. त्यांना फक्त त्यांनी मागणी केली की आम्हाला राहायला आणि पाणी 2 गोष्टी द्या, ते देते 2 गोष्टी. आणि बाकी आम्ही जे मराठी आहेत आम्ही सक्षम आहोत की आम्ही त्यांची खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी जे आहे. पण महापालिका प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी आम्हाला जे काही ग्राउंड्स आहेत जिथे जिथे आहेत, मग ते सिडको युनिव्हर्सिटी त्या साईडचे रोड्स आहेत तिथे काही चहलपहल रद्दी कमी असते, त्या साईडला काही पार्किंग होऊन जाईल. जिथे जिथे कुठले ग्राउंड्स आहेत ते पटकन आम्हाला हे करून त्यांनी करून द्यावे. आणि पाण्याची आणि जे काही टॉयलेट्स वगैरे त्याची सोय करून द्यावी. नाही तर जे काही कचरा वगैरे किंवा घाण होणार आहे त्याला ते पालिका प्रशासन जबाबदार असेल. कारण किती जरी आलं, किती जरी हे झालं, जर करोडोनी लोक आलं तर आम्ही समाज म्हणून ते जे आहेत ते पूर्ण त्यांनाही देऊ शकणार नाही, साफसफाई किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत. त्यामुळे मोबाईल टॉयलेट, पाणी आणि मैदान, जे मोकळी मैदान आहे ते हे गरज पडली तर महापालिकेने आम्हाला शाळाही द्याव्या. कारण बऱ्याच शाळा आहेत, मोठमोठ्या शाळा आहेत महापालिकेचे, त्यांचे ग्राउंड आहेत, तर तेही उपलब्ध करून द्यावी आम्ही अशी महापालिकेला आवाहन करतो. शाळा द्या म्हणून किंवा सभागृह द्या. यस सर, सगळ्या मागण्या केलेल्या आहेत. आणि सर, जर समजा सरकारी पातळीवर तुम्हाला किंवा महापालिकेच्या पातळीवर तुम्हाला सहकार्य झालं नाही, तुमच्याकडे काही पर्यायी व्यवस्था तुम्ही काही प्रश्न असे आहेत की आपण जे म्हणताय की महानगरपालिकेच्या शाळांची मागणी केलेली आहे का, ती आम्ही रितसर मागणी केलेली आहे. परंतु त्याही व्यतिरिक्त ज्या खाजगी संस्था आहेत त्यांच्या शाळांनी, त्यांच्या कॉलेजेसनी आम्हाला त्यांचे ग्राउंड्स, त्यांच्या इमारती वापरण्यासाठी परमिशन दिलेली आहे. पण ग्राउंडची मालकी जी आहे ती सिडकोकडे, ही मागणी तुम्ही सिडकोकडे करायला पाहिजे. केली. महापालिकेच्या ताब्यात ग्राउंड नाही. ज्यांचे ग्राउंड सिडकोच्या अखत्यारीत आहेत ते सिडकोकडे मागणी केली. जसं की एक्झिबिशन सेंटर आहे ते सिडकोच्या अखत्यारीत आहे आणि म्हणून सिडकोच्या MD कडे आम्ही ही मागणी केलेली आहे. आणि जे बाकीचे उर्वरित ग्राउंड्स आहेत, उर्वरित जे गार्डन्स आहेत किंवा काय जे ज्या जागा उपलब्ध असतील त्या सगळ्या जागा आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात अशी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे आम्ही विनंती केली. आणि जर अशी व्यवस्था महानगरपालिकेकडून झाली नाही तर हा मराठा आहे दिसेल त्या जागेमध्ये जाऊन बसणार आहे आणि बसणार आहे. सगळ्या प्रकार याच्यामध्ये जरांगे पाटलांचं मुक्काम नेमका कोणत्या ठिकाणी असणार नाही, ते आत्ताच ठरलेलं नाही आहे. ते ठरल्यानंतर गर्दी उसळली, समजा त्यांची जागा निश्चित झाली तर मराठी त्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात तुमच्याकडनं काय पर्याय होत
नाही, आम्ही ती व्यवस्था केलेली आहे, परंतु आम्हाला सांगणं योग्य नाही, आम्ही सांगू शकत नाही. काही कारणास्तव सांगू शकत नाहीत, माफ करा.